श्रद्धा आणि विश्वास नीट ऐका। पार्वती मातेने मळी काढली, गणपती केला, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। शास्त्र काय सांगतं? पार्वती श्रद्धा आहे, महादेव विश्वास आहे। विश्वासाचं श्रद्धेशी पाणी ग्रहण झालं की विवेक नावाच्या गणपतीचा जन्म होणारच, तो अधिकार आहे त्याचा। ज्यावेळेस भगवंतावर श्रद्धा आणि विश्वास ठेवता त्यावेळेस विवेक नावाचा गणपती घरात येणार म्हणजे। आणि एकदा विवेक नावाचा गणपती घरात आला की कार्तिकेय नावाचा पुरुषार्थ साधला जाणारच। धर्म अर्थ काम मोक्ष आपोआप चरणाशी लोळण घेतील, फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा। आणि टाळी वाजव वाटली तर वाजवत जा, त्याला काही सरकारचा जीएसटी नाहीये, मोफत आहेत, वाजवायच्या आणि प्रेमाने वाजवायच्या। आता काही माणसं उपकार केल्यासारखी टाळी वाजवतायत, दर्गे दर्गे म्हणती का वाजव, दर्गे आली का आमच्या गावात, दर्गे दर 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 नाम करताय भिकाऱ्याला। तुमचं कसं आहे माहित आहे? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे। खर तर हाच विनोद आहे, पण मरू दे। जयाचे आहे का धड नाही, तयाचे परित्र पुस्ती काही। अरे तुम्ही कुणाला मानताय हे तरी लक्षात घेत जा जरा। अवघड आहे लोकांचं पण, बापरे। अहो ज्याला माणूस कळला नाही त्याला देव काय करणार, मला कधी कधी कळतच नाही। सगळी भेदभाव करणारी माणसं आहेत आणि काय संप्रदाय वगैरे, अवघड आहे। समदृष्टी घेता समान श्री हरी, शमनमावरी हरी झाला। समान नजरेनं बघायला शिकाय। अरे बघा त्या शेतकऱ्याकडं, त्याचा जेवढा जीव पोटच्या लेकरावर आहे तेवढा जीव गोठ्यातल्या बैलावर सुद्धा, एवढा समभाव ज्याच्या घरात आहे, कसं सांभाळणार नाही देव त्याचं? समभाव पण ठेवत जा ना, सिमिलॅरिटी। हे फक्त बघायचं बोलायचं नसतं रे, वागायचं पण तसं असतं, वागण्यात वजा आहे। मग माणूस महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे। महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, वर्षात होईल। महाराजही तसाच, हा वर्षाने महागारी आला, म्हणला भामटाय तू, वर्ष झालं लेकरू नाही। महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही। हो प्रसिद्धी कमी करू नकोस ना। हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटाय तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही। महाराज म्हणले अरे माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय। अचानक महाराजाला आठवलं, महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली। हुशार आहेत, त्यांना कळलं ते हुशार आहेत महाराज बरं का। तू 2दाही एकटाच आला, तुझी बायको कुठे? ती म्हणला लग्न नाही झालं। तुम्हीच सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल। मी सांगते अंतःकरण शुद्ध न ठेवता परमार्थ केल्यावर कसा देव भेटेल? भावे विन भक्ती, भक्ती विन बळे विन शक्ती, भावे विन देव न कळे, निसंदेह गुरुविना अनुभव, भावा बळे आकळे कर तरी आवळे, काही नलगी एक भावाची कारण तुका म्हणे हा न विठोबाची। खरं सांगू, ही संपत्ती मिळवायला जी या लेकरांच्या मुखात आहे त्याला मायबाप श्रेष्ठ लागतात दादा। अरे लेकर पुढे जाऊन पैसा कमावतील नाही कमावतील, पण शास्त्र संपत्तीची फार गोड व्याख्या करतं। विपदो विपदो नेव संपदो नच संपदा, विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती। विपत्ती म्हणजे विपत्ती नाहीये, संपत्ती म्हणजे संपत्ती नाहीये। भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे। ज्याला जपता आली तो श्रीमंत। काय करतो पैशाला दादा? आणि पैशाचा विचार कराल ना पुणेकर, 65 लाखाची सावकारकी होती माझ्या तुकोबांची, देहूची बरं का, तो पुण्याचाच भाग येतो जिल्हा। 65 लाखाची म्हणजे आत्ताच नाही, 450 वर्षापूर्वी। आत्ताच 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख। थिंक अबाउट इट। 2 BHK आपला, तरी भजन करत नाही आपण। 65 लाखाची सावकारकी आहे। 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या, जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली होती। किती बैलगाड्या? 25। एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी घाण होत्या, अशा कागदांच्या 25 बैलगाड्या तुकोबांनी इंद्रायणीत बुडवल्या होत्या। या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, तो वारकरी संप्रदाय। अरे तुकोबाची बायको तरी गरीबाची होती का? पुण्याचं सासर आहे तुकोबाचं, पुण्याचं सासर आहे तुकोबाचं। गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली। 3500 एकर ऊस होता तुकोबाच्या सासऱ्याचा, 3500। 3500 एकर ऊस होता भवानी पेटकर पुण्यात। 1425 माणसं वन टाइम हाताखाली असायची बायकोच्या, पण नवऱ्याच्या घरी मिठात सोबत भाकरी खायची। 4 ठिगळांची साडी नेसायची, तक्रार करत नव्हती, तिला लक्ष्मी म्हणावं दादा। तुकोबांनी सगळं पाण्यात वाहून दिल्यामुळं त्या तुकोबाच्या बायकोनं कधी तक्रार केली नाही नवऱ्याकडं, तक्रार केली पण देवाकडं। बरे नाही केले
माझे माये पापे पदरी बांधिले भिकाराच. विचारलं कुणी काय करतो नवरा, काय सांगू जगाला? तुटकाच विना त्याला दोन तारा मारी येड झरा पंढरीच्या मारी येड झरा पंढरीच्या. पण तिला माहित होतं ही संपत्ती आहे माझ्या नवऱ्याची. काय अधिकार त्या आवलीचा. दोन जिजाऊ झाला महाराष्ट्रात. एकीनं पुत्र दिला हिंदवी स्वराज्य उभा टाकलं, एकीनं धनी दिला परमार्थाचा कळस उभा टाकला. दोनही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. आणि कौतुक आहे, स्त्रीचा आदर करायला शिका. नुसते गणपती गौरी नवरात्र करत जाऊ नका. खरं सांगा पुणेकर, ही तुमच्या बहिणीच्या लेकीच्या वयाची आहे. माझ्या नजरेत नजर घालून सांगा, जे या महिन्यात महाराष्ट्रात चाललंय ते योग्य आहे का? कोलकाता आपला नाही रे, पण बदलापूर दौंड आपलं पुणे हे आपलंच आहे ना. का कशासाठी? कारण गाथा ज्ञानेश्वरी हातात नाही आमच्या. ज्यावेळेस आम्हाला कळेल ना आम्ही कुठल्या मातीत जन्माला आलोय, आमचा खरा बाप कोण आहे, त्यावेळेस आम्हाला कळेल जगायचं कसं. शाहीस्तखानाच्या लाल माला चालल्यात. शाहीस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली. बायको परत परत आली शाहीस्तखानाची. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग लड़की उठा ली. शाहीस्तखान शत्रु है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे. शिवा है वो, ऐसी उसकी औलाद नहीं कि बेटी उठाए. कौतुक बायकोला वाटलं जहापना शत्रु है वो आपका, प्रशंसा कर रहे हैं उसकी. बेशक शिवा शत्रु है मेरा, बेशक शिवा शत्रु है मेरा, लेकिन विश्वास के साथ कहता हूँ इन आंखों ने देखा है बेटी उनकी हो या अपनी, वो शिवा हर औरत जात की इज्जत करता है, देवी की तरह पूछता है. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य राजाचं. त्याचे 12 आमची पोरं आमच्या नजरेत तीच प्रकरतात. ते सामर्थ्य आणि तेच पावित्र्य पाहिजे. आम्ही अर्धरात्री 12 वाजता अर्धनग्न पोरगी दिसली ना तरी आमच्या मातीतल्या पोरानं तिला तिच्या आई बाबापर्यंत सुरक्षित पोहोचवली पाहिजे. हा धर्म आहे आमचा. हे शिकवतात आमचे ज्ञानोबा तुकोबा. थिंक अबाउट इट. करा विचार. आपण वाईट आहे तसं नाही रे, पण बोललं पाहिजे. मला असं नाही म्हणायचं तुम्ही वाईट आहात, पण सुरुवात फार छोट्या गोष्टीनं होते दादा. चोरली पेन्सिल काय आणि टाकला डाका काय, चोरी ती. मग चौकात बसून हे कोण आलेली बघ, तिकडून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हिचा चेहरा असा, हिचा बांधा असा, हिचा कांदा असा. हो पटलं पाहिजे आपल्याला. आपण त्या मातीत जन्माला आलो जिथं मासाहेबांनी शिवरायांना सांगितलं, राजा तुम्हाला राजा तर व्हायचंय, पण बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचाय. ही शिकवणारी पिढी आहे आपली. कितीतरी वाचा शास्त्रवेद, कितीतरी वाचा पुराण, कळेल तुम्हाला सगळ्या जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही. आज ब्रह्माचं मंदिर पाहिलं का कुठे? इन होल वर्ल्ड अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्याचं कारण फक्त वाईट नजर आहे. स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा तिच्यावर चुकून नजर गेली. आज जगाचा बाप आहे ब्रह्म, पण पुष्कर क्षेत्र सोडलं तर देवळात नाही. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला, उर्वशी मेनका रम्हा आपल्या भाषेत मनोरंजन करतात. त्यांचं नजर फिरली पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येज पडली, आळ्या झाल्या, पू झाला. सगळ्यात देखणा चंद्र, 27 बायका त्याला. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली, 5 महिन्याची बाळांत करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला तिला. परिणाम डाग आहे आज त्याला. आयुष्यभर नारायण नारायण करणारे नारद एकदा चुकले रे. श्रीमद नारायण 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 हरि नारायण नारायण हरि नारायण भजमन नारायण 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 नारायण. फक्त त्यांना वेळ लागाय नको, कुठं सुटून कुठं धरलं मला. नारायण देवाचं नाव आहे रे. येईल तैसा बोल रामकृष्ण. काय दिवस होते दादा. सुरुवात काकड्याने व्हायची. काय पुन्हा होतं दादा. संतांच्या नामचिंतनाने चालू व्हायचं. उठा पांडुरंगाचे हात समयो पांडुरंगाचे
उठा जागे भारे आता स्मरण करा भावी चरणी ठेवी माताची तुम्ही गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे वेगळ्या नावात हादी मजदिनाचे उद्धरी वेगळ्या नावात हादी मजदिनाचे उद्धरी वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा उभा टाकलेले बसलेले मरायच्या आधी म्हणा मी नाही म्हणत नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाना वासुदेव म्हणा का म्हणा स्वतःच्या पॉझिटिव्हिटीसाठी सकारात्मक भावनेसाठी विश्वासासाठी तुमच्या सामर्थ्यासाठी म्हणा अहो म्हणलं तर काय होईल मिठी पडली पण मेहरी नाव घेतलं ना माझे चित्त तुझे फक्त नाव घ्यायची देरी आहे देवाच्या नावाला काही पाप पुण्य नाही काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही बिंदास मला सांगा मध रागाने खाल्ला गोड लागत नाही लागतं की नाही विष प्रेमानं पिलं मरत नाही घरी गेलो बघा विचारून बघा गणपती पडू द्या पुन्हा बघू पुढचं महाराज बरं गणपतीच सुतक नको आहे की नाही मध येतो गोड लागणारच आहे विष येते प्रेमानं पिलं तरी मारणारच आहे भगवंताचं नाव येतंय मुखात आलं की पुण्य देणारच आहे कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे